नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूयात आजच्या ठळक घडामोडी फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीवर, आपल्या हक्काचं विचारपीठ. नमस्कार, आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. आजच्या बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. उद्योगपती प्रभाकर खरबे यांच्या वाढदिवसानिमित्त पडलेगाव येथील ठाण्यात आज भव्य मिनी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आले होते. खरबे एज्युकेशनल फाउंडेशन आणि ओम पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आज 26 जुलै 2026 सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत पार पडली. या स्पर्धेत शालेय विद्यार्थी आणि पालकांनी उत्साहाने भाग घेतला. शिवाय मुक्ता हॉस्पिटलच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका वेदिका पाटील, ओम बिल्डर समूहाचे संचालक गोपीनाथ खरबे, प्रगती महाविद्यालय डोंबिवलीचे प्राचार्य लक्ष्मण इंगळे सर, विद्यानिकेतन स्कूलचे कृष्णा बनगर सर उपस्थित होते. तसेच ग्लोबल महाराष्ट्र 24 चे संपादक जी.डी. कदम, उपळेकर आणि हेमंत राठोड उपस्थित होते. मागील 3 वर्षापासून विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी आणि क्रीडा भावना वाढवण्यासाठी ही मॅरेथॉन आयोजित केली जाते. शाळेच्या मुख्याध्यापिका विजेता सिन्हा आणि आशिष सिन्हा यांच्या नियोजनातून तसेच सर्व शिक्षक आणि कर्मचारी वर्गाच्या मेहनतीमुळे हा उपक्रम यशस्वी होत असतो. कार्यक्रमानंतर चेअरमन आणि पालकांनी या स्तुत्य उपक्रमाबद्दल त्यांच्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज, ठाणे. नमस्कार, मी खरबे फाउंडेशनचा अध्यक्ष आणि ओम पब्लिक स्कूलचा चेअरमन या नात्याने माझ्या वाढदिवसाच्या अगोदर 4 दिवस अगोदर खरबे एज्युकेशनल ट्रस्टने आणि ओम पब्लिक स्कूलने हा उपक्रम मिनी मॅरेथॉन हा उपक्रम राबवला. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आता स्कूलमध्ये जास्त स्टुडंट वाढलेले आहेत आणि स्कूलचं खूप मोठी प्रगती चालू आहे आणि पुढच्या काही काळात कॉलेज बी चालू करण्याचा आमचा उपक्रम आहे आणि त्यासाठी आम्ही मेहनत करत आहोत आणि त्याच्यात यशस्वी होणार हे नक्की. तरी सगळ्यांच्या शुभेच्छा आमच्या पाठीशी राहू दे. धन्यवाद. नमस्कार, आज आपण सर्वजण मिनी मॅरेथॉन खरबे एज्युकेशन ऑर्गनायझेशन ओम पब्लिक स्कूल इथे उपस्थित आहोत. आज इथले संस्थापक खरबे सर यांच्या वाढदिवसाच्या निमित्त हे कार्यक्रम आयोजित केला आहे. ह्या कार्यक्रमाला खूप चांगला प्रतिसाद विद्यार्थ्यांचा त्याचबरोबर त्यांच्या पालकांचा आहे. खूप चांगल्या पद्धतीने हे कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आहे आणि खरं तर मला असं वाटतं की या पिढीला मिनी मॅरेथॉन सारख्या कार्यक्रमांची खूप गरज आहे. कारण की विद्यार्थ्यांना जर आतापासून आपण एज्युकेशन बरोबरच त्यांचं हेल्थ ॲक्टिव्हिटी या गोष्टींमध्ये सुद्धा त्यांना इम्प्रूव्ह करायचं असेल तर अशा गोष्टी त्यांच्यासाठी खूप फायद्याच्या ठरणार आहेत. असेच कार्यक्रम त्यांनी आयोजित करावे. एक सक्सेसफुल कार्यक्रम आज मला इथे पाहायला भेटला. त्याचबरोबर पालकांचे सुद्धा विशेष कौतुक की त्यांनी त्यांच्या पाल्यांबरोबर इथे आज कार्यक्रमात उपस्थित राहून खूप चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम पार पडलाय आणि या कार्यक्रमात मला त्यांनी आमंत्रित केलं त्यासाठी मी त्यांच्या मनापासून आभार मानते. धन्यवाद. नमस्कार, मी स्वप्नील गायकवाड. ओम पब्लिक स्कूल आयोजित या मिनी मॅरेथॉनचं आयोजन इतक्या सुंदर पद्धतीनं या ठिकाणी केलेलं होतं आणि या आयोजनासाठी ओम पब्लिक स्कूलचे सर्वप्रथम मी आभार मानतो. मुलांच्यामध्ये खेळ भावना, जिद्द, चिकाटी या संघ प्रवृत्ती या भावना वाढीस लागतात आणि यासाठी आपण प्रयत्न करताय ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. असेच एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटीज आपल्या शाळेमध्ये ज्या राबवल्या जातात त्या उत्तम आहेत आणि आज या मिनी मॅरेथॉनचं जे नियोजन करण्यात आलं होतं ते अत्यंत सुंदर पद्धतीनं होतं. या यशाच्या पाठीमागं तुम्हा सर्व टीमचं योगदान आहे आणि हे योगदान हे विद्यार्थी आणि आम्ही पालक कधीच विसरणार नाही. अशाच पद्धतीनं आपण वेगवेगळ्या पद्धतीनं मुलांसाठी एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटी घ्याव्यात अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण केलेलं सुंदर नियोजन याबद्दल आपलं पुनश्च एकदा धन्यवाद मानतो. धन्यवाद. सुप्रभात यहाँ सभी उपस्थित सचिवों, ओम पब्लिक स्कूल के सभी शिक्षकों और आयोजनकर्ता समिति के सदस्यगणों, मैं
तीसरा मिनी मैराथन ओम पब्लिक स्कूल और खरबे एजुकेशनल ट्रस्ट के द्वारा आयोजित में सम्मिलित हुआ इधर। और मैं बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूँ ओम पब्लिक स्कूल और खरबे साहब को उनके जन्मदिवस की हार्दिक शुभकामनाएं। और मैं मैराथन जो है छोटे बच्चों के इस जोश उत्साह को मैं प्रोत्साहित करता हूँ। साथ ही धन्यवाद देना चाहता हूँ ओम पब्लिक स्कूल को कि ऐसे आयोजन से समाज को, देश को एक संदेश देने का कार्य कर रहे हैं, जो कि बहुत ही सराहनीय कार्य है। मैराथन केवल एक दौड़ नहीं है, बल्कि जीवन के संकल्प को आगे बढ़ाने का एक संदेश है, जिसे आपको, हमको और सभी समाज के सदस्यों को आगे बढ़ाना चाहिए। धन्यवाद। Respected principal, teacher, the organizing committee, and my dear little children. Today, this event was nothing like a magic. Getting up early in the morning, the kids were so excited. Since yesterday, my kids were like behind me that tomorrow we have to go to run the marathon, and we are participating, and we will be definitely winning some prize. So that excitement, that foundation which has been built as a interest towards sportsmanship by Om Public School, it is really commendable. The job which has been done by the organizing committee in setting up hydration stations while the children were running to keep them motivated along the path, and the way it was all organized, I was really happy to see that such a foundation building is happening at the fundamental level of the students. So I really thank the entire organizing committee for building the interest in the young minds, so that tomorrow PT Usha and Mary Kom, such kind of talent will be emerging from these kids only. So a big round of applause to everybody, every little feet which has participated in this particular event. And I am really thankful to Om Public School for organizing such a beautiful, such a highly organized event. And we, as a parent, I am proud, and we look forward towards many such events. Thank you so much. As a parent, I am very thankful to the organizers of Om Public School for organizing such events, mini marathons. It's really not I have not participated as a winning purpose. I have participated to know the spirit and to make a healthy lifestyle that gives a good learning to all of us. And in now digital age, maximum people are spending the times in screens. But by organizing such events, we are getting a good lifestyle, how we will stay healthy and how we will spend our morning time basically for the fitness of ours. So especially I thankful to the Om Public School for organizing such events. Thank you. माझं नाव सरिता ठुंबरे आहे. माझा मुलगा 3rd मध्ये आहे, ओम पब्लिकमध्ये शिकतोय. आणि मिनी मॅरेथॉन हा ओम पब्लिकचा जो कार्यक्रम आहे तो खूप चांगला असा कार्यक्रम आहे, कारण त्यामध्ये मुलांचा स्पोर्ट्सची ॲक्टिव्हिटी होते, मुलांना पार्टिसिपेट करायचं त्याच्यामध्ये अनुभव येतो आणि मुलांची एक जी जिंकण्याची सवय आहे ती लागते. त्यामुळे या स्पर्धेबद्दल खूप खूप आभार. नमस्कार, मी लक्ष्मण इंगळे. आज खरबे फाउंडेशन एज्युकेशन ट्रस्ट आयोजित ओम पब्लिक स्कूल मिनी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती. हे 3रं वर्ष आहे. मला सांगायला अभिमान वाटतो की प्रभाकर खरबे यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा होत आहे आणि गेले 3 वर्ष सातत्याने स्पर्धा खेळाडू चांगल्या पद्धतीने भाग घेत आहेत, की त्याचा मी या स्पर्धेचा भाग म्हणून दरवर्षी ते स्पर्धेला हजर असतो. आणि मुलांमध्ये खेळाची जागृती व्हावी या दृष्टीने जो उपक्रम संस्थेने हाती घेतलेला आहे तो कौतुकास्पद आहे. आणि या स्पर्धांमुळे मुलांमध्ये खेळाची आवड निर्माण होते. जे आतापर्यंत मुलांमध्ये मोबाईलचा जे ट्रेंड आलाय कोरोनानंतर, तो ट्रेंड कुठेतरी बदलून आपल्याला खेळाचे आपण आणि पालक याच्यामध्ये पालकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे पालकांचा सहभाग आणि मुलांचा सहभाग ही दोन्ही सांगड घालून संस्थेने जो उपक्रम राबवलाय तो खरंच त्यांचा अभिमान आम्हाला वाटतो की चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम चाललेला आहे. आणि यामुळे मुलांना एक प्रोत्साहन मिळते खेळामुळे.
आणि यापुढे असे जास्तीत जास्त ठाणे जिल्ह्यातले कसे सहभागी खेळाडू होतील, वेगवेगळ्या शाळा सहभागी होतील याचा संस्थेने विचार करावा आणि पुढच्या वेळी वेगवेगळ्या शाळांमध्ये एक संधी देण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद. आज ओम पब्लिक स्कूल खरबे एज्युकेशन फाउंडेशनचं हे मिनी मॅरेथॉनचं 3रं वर्ष आहे. प्रभाकर खरबेजी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी जो हा उपक्रम हाती घेतलेला आहे, शाळेच्या मुलांच्या विकासासाठी, सर्वांगीण विकासाचा ते विचार करतात. केवळ अभ्यासाचा आणि अकॅडमिक इयरचा विचार न करता मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने शारीरिक आणि मानसिक वाढ व्हावी याकरिता त्यांनी हा उपक्रम जो राबवला आहे तो खरंच कौतुकास्पद आहे. उत्तरोत्तर असे उपक्रम त्यांच्याकडून जास्तीत जास्त उपक्रम त्यांनी राबवावेत आणि मुलांना एक पुढे जी भावी पिढी तयार होईल ती सुदृढ आणि बलशाली अशी एक पिढी तयार व्हावी अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. थँक्यू. मैं पहली बार ये मैराथन देखी हूँ. ये हमारा 3रा मिनी मैराथन है और आई अप्रिशिएट, मुझे क्यों पसंद है ये कि आप किसी का बर्थडे सेलिब्रेट करते हो तो कुछ एक लक्ष्य लेके कीजिए. वो बर्थडे सिर्फ उस इंसान का नहीं है, पूरे समाज के लिए है. मुझे ये जो सोच है ये मुझे बहुत अच्छा लगा. इसमें सब इन्वॉल्व है कि हम अपने बर्थडे पे पूरी समाज के लिए सोच रहे हैं और ये सोच किसके लिए है कि हम स्वस्थ रहे. और ये स्वस्थ, जिस देश में स्वस्थ व्यक्ति रहेंगे और कोई सोचने की जरूरत नहीं, समृद्धि अपने आप ही उस देश में आएगी. तो धन्यवाद करती हूँ मैं हमारे प्रिंसिपल मैडम को जिन्होंने किसी का बर्थडे इस तरह से, किसी का यानी चेयरमैन सर का बर्थडे मनाने का ये एक तरीका सोचा. थैंक यू. नमस्कार, मी शर्वरी हिल्लेकर, शिक्षिका, ओम पब्लिक स्कूल. खरबे एज्युकेशनल फाउंडेशन यांच्यातर्फे ओम पब्लिक स्कूलने मिनी मॅरेथॉनचं आयोजन केलं होतं आणि सर्व पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी खूप स्फूर्तिदायक प्रदर्शन केलं आणि त्यांनी विजय मिळवला. पण हे तुम्हाला माहिती आहे की फक्त विजय मिळवणं इम्पॉर्टंट नाहीये, पण भाग घेणं त्याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि जर आपण भागही घेतोय दरवर्षी याचाच अर्थ आपण कशाला प्रमोट करतोय? उत्तम हेल्थला, अगदी आरोग्याला, स्वास्थ्याला. आणि सगळ्यांनी ईट हेल्दी, बी हेल्दी. नमस्कार साथियों, जैसा कि आपको विदित है कि हमारे विद्यालय में 3रा मैराथन आयोजित किया गया, मिनी मैराथन. आपने देखा होगा यहाँ पे बच्चे, उनके पेरेंट सभी हिस्सा ले रहे थे और सभी बढ़ चढ़कर अपनी उपस्थिति दे रहे थे. कुछ बच्चों को प्राइज दिया गया है और यहाँ पर हमारे स्कूल के ट्रस्टी खरबेश्वर, उनके द्वारा ये आयोजित करवाया गया है और बच्चे बहुत ही ज़्यादा उत्साह के साथ इस कार्यक्रम में अपनी भूमिका अदा कर रहे हैं. कुछ बच्चों को प्राइज मिला गया जैसे साइकिल. ये चीज़ प्राइज पर नहीं है, उनकी कोशिशें हैं, लगातार मेहनत है और एक मोटिवेशन है जो बच्चों को आगे बढ़ने के लिए प्रेरित कर रहा है. तो हमें एक इनाम के लिए या प्राइज के लिए नहीं करना है, बिल्कुल आगे बढ़ने के लिए, मोटिवेशन के लिए आगे बढ़ना है. और एक छोटा सा मोटिवेशन है, एक कोशिश है ताकि लोग आगे बढ़े और अच्छा करें और स्पोर्ट में अपने आप को अग्रसर करें. मैं एक बार धन्यवाद देना चाहता हूँ हमारे विद्यालय के प्रबंधक महोदय को कि उनके द्वारा जो ये आयोजित करवाया गया है और बहुत ही अच्छी पहल है जिससे बच्चों को सीख मिलेगी और आगे मोटिवेट होंगे. धन्यवाद.
देश विदेशातील अशाच ताज्या बातम्यांसाठी ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये आपले मत नक्की सांगा. पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. धन्यवाद.